नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत नवरात्रातील कन्यापूजन। कन्यापूजन हे कधी करावे, का करावे, कसे करावे आणि नवरात्रामध्ये 9 कन्यांचे पूजनाचे काय महत्त्व आहे हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ यासाठी लास्टपर्यंत जरूर बघा। सर्वप्रथम कन्यापूजन हे कसे करावे। आपण नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन हे करत असतो। तर सर्वप्रथम आपल्या घरी तुम्हाला शक्य असेल तर 9 कन्या बोलवू शकता, किंवा जर नसेलच शक्य तर एका तरी कन्येचं पूजन तुम्ही या दिवशी करायला हवं। तर जी पण एक कन्या असो किंवा 9 कन्या तुम्ही बोलवल्या आहेत त्या सर्वांना सर्वप्रथम बसण्यासाठी स्वच्छ धुतलेले आसन हे द्यायचे आहे। त्यानंतर त्यांचे पाण्याने पाय आपल्याला धुवायचे आहे। पाय धुवून झाल्यानंतर आपल्याला त्यांचे पाय पुसून काढायचे आहे। पायाला हळदी कुंकू लावून कपाळाला हळदी कुंकू लावून अक्षदा हे टाकायचे आहे आणि त्यांना देवीचे स्वरूप मानून आपण त्यांची संपूर्ण पूजा ही या दिवशी करायची आहे। आणि त्याचबरोबर कन्यापूजन झाल्यानंतर आपण कन्यांना जेवण हे देत असतो। तर या दिवशी अष्टमीला आपल्याकडे घट हे हलवलेले असतात, तर या दिवशी आपण देवीला सुद्धा नैवेद्य करत असतो। तर यामध्ये आपण पुरी, खीर, बरेच जण या दिवशी म्हणजे खीर न करता कोणी शिऱ्याचा प्रसाद हे करत असतं, किंवा त्याचबरोबर आपल्याला देवीला आवर्जून करायचा आहे तो हरभऱ्यांच्या भाजीचा नैवेद्य। तर हरभऱ्याचे म्हणजे छोले आपल्याला या दिवशी भाजी ही बनवायची आहे। अशा प्रकारे हे संपूर्ण स्वयंपाक करून आपल्याला या ज्या कन्या आपण बोलवलेल्या आहे यांना जेवण हे द्यायचं आहे। आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला त्यांना नंतर ज्या वस्तू आपण त्यांना आणलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला द्यायच्या आहे। तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार या दिवशी मुलींना ज्या वस्तू तुम्हाला शक्य असेल त्या वस्तू तुम्ही दान करू शकता। म्हणजेच आपण या कन्यांना देवीचं स्वरूप हे मानलेलं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला यांच्यासाठी देवीची जी चुनरी म्हणतो आपण ती चुनरी आणायची आहे। जर तुमच्याकडे म्हणजे छोट्या मुली येणार असतील तर तुम्ही त्यांना मुलींसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू ह्या घेऊ शकता। या ठिकाणी मी नवरात्रीच्या देवीचं म्हणजे जे कन्यापूजन आहे यासाठी ह्या वस्तू घेतलेल्या आहे। यामध्ये लहान मुलींसाठी लागणारा हेअर बेल्ट आहे, नंतर चॉकलेट आहे, हातातली रिंग्स आहे, त्याचबरोबर क्लचर, कानातले, नेल पेंट, हेअर रबर किंवा टिकली आहे, मेहंदीचा कोन आहे, अशाच वेगवेगळ्या सर्व वस्तू आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहे। म्हणजेच लहान मुलींना उपयोगी येईल अशा ह्या सर्व वस्तू आपल्याला त्यांना द्यायच्या आहे, किंवा त्यांना जे काही आवडत आहे त्या वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एका मुलीला कपडेसुद्धा घेऊ शकता। यामध्ये आहे लिपस्टिक आहे, त्याचबरोबर हेअर क्लिप आहे, अशा वेगवेगळ्या ज्या वस्तू लहान मुलींना आवडतात किंवा त्यांना त्याची गरज आहे अशा वस्तू आपण यामध्ये घेतलेल्या आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किंवा लहान मुलींची आवड बघून यामध्ये वस्तू ह्या कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर आपण जे देवीचे शृंगार आहेत म्हणजे 11 अलंकार आहेत त्यातील सुद्धा काही वस्तू ह्या आपण या मुलींना देऊ शकतो। यामध्ये कंगवा आहे, किंवा काजळ आहे, गंध आहे, अशा किंवा बांगड्या आहे, अशा ह्या ज्या काही वस्तू आहे ह्या तुम्ही या दिवशी मुलींना द्यायच्या आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आपल्याला एक वस्तू मुलींना द्यायची आहे ते म्हणजे नारळ। नारळ हे का बरं द्यायचं, कारण की आपण नवरात्रामध्ये घट हा बसवतो आणि घट म्हणजेच काय, आपण यावरती नारळ ठेवतो। म्हणजे नारळ हे आपण देवीचं प्रतीक मानून याची 9 दिवस पूजा ही करत असतो। तर हे जे कन्यापूजन आहे हे सुद्धा आपण देवीचं रूप यांना मानत असतो। तर यांना या नवरात्री कन्यापूजनमध्ये नारळ हे आपल्याला आवश्यक द्यायचं आहे। म्हणजेच आपण देवीची ओटी भरत असतो त्यामध्ये सुद्धा आपण खणा नारळाने देवीची ओटी ही भरत असतो। तर या मुलींना सुद्धा आपण देवीचं स्वरूप मानूनच यांची संपूर्ण आपल्याला पूजा ही या दिवशी करायची आहे। म्हणजे आपले उपवास असेल तर या दिवशी आपण उपवास हे सोडत असतो। अशी ही आपली नवरात्राची म्हणजे 9 दिवसाची पूजा या दिवशी संपूर्ण होते। त्याचबरोबर तुम्ही म्हणजे मुली मोठ्या असेल किंवा छोट्या असेल तर त्यांना फळ हे देऊ शकता। त्यांना गजरा म्हणजे तुम्हाला असेल शक्य तर तुम्हाला
तुम्ही त्यांना एक गजरा देऊ शकता किंवा एखादं फूलसुद्धा तुम्ही त्या दिवशी त्यांना देऊ शकता. अशा प्रकारे फळाची एखादं तुम्ही पॅकिंग करून फळसुद्धा त्यांना या दिवशी देऊ शकता. तर अशी ही संपूर्ण आपली यादी आहे जी तुम्ही नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनाला हे साहित्य देऊ शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला मुलींना दक्षिणाही द्यायची आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या दिवशी लहान मुलींना दक्षिणाही देऊ शकता. यानंतर आपण बघणार आहोत की नवरात्रातील 9 कन्यापूजनाचं काय महत्त्व आहे. यामध्ये जर तुम्ही एका कुमारीचं पूजन हे केलं तर तुम्हाला ऐश्वर्यप्राप्ती होत असते. त्यानंतर जर तुम्ही 2 कुमारिकेचं पूजन या नवरात्रामध्ये केलं तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होते. 3 कुमारिकांचं पूजन केल्यास आपल्याला अर्थ, धर्म आणि काम प्राप्तीही होत असते. त्याचबरोबर आपल्याला राज्यपद प्राप्तीसाठी 4 कुमारिकांची पूजाही करायची असते. विद्याप्राप्तीसाठी आपण 5 कुमारिकांचं पूजन हे या नवरात्रामध्ये करत असतो. तसेच षष्ठकर्म सिद्धीसाठी 6 कन्यांचं पूजन हे करत असतात. त्याचबरोबर आपल्याला 7 कुमारिकांचं पूजन केल्यानंतर राज्यप्राप्ती, संपत्तीसाठी आपण हे 8 कन्यापूजन हे करत असतो. आणि 9वी कुमारिका जी पूजल्याने आपल्याला पृथ्वीचे राज्य मिळते, असा हा आपल्याकडे 9 कन्यापूजनाचं महत्त्व आहे. त्यामुळेच आपण नवरात्रीमध्ये 9 कन्यांचं पूजन हे करत असतो. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये 9 कन्येचं पूजन हे अवश्य करा आणि संपूर्ण देवीचा आशीर्वाद हा प्राप्त करा. आणि त्याचबरोबर संपूर्ण कन्यापूजन झाल्यानंतर आपल्याला एका मुलाची सुद्धा या दिवशी पूजाही करायची आहे. म्हणजेच हा जो मुलगा आहे आपण याला बटूक म्हणून याची पूजाही करत असतो. कारण आपण देवीच्या मंदिरामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण देवीच्या मंदिराच्या बाहेर हे नेहमी बघत असतो की एक बटूक तिथे असतो. कारण हा बटूक म्हणजेच भैरव आहे. महादेवाने देवीच्या संरक्षणासाठी बटूक हा दिलेला असतो. तर हा बटूक म्हणजेच आपल्या नवरात्रातील एक मुलगा, याची पूजा ही आपल्याला या दिवशी आवश्यक करायची आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण कन्यापूजन आपलं होईल. आणि त्याचबरोबर आपला जो मुलगा म्हणजेच बटूक आपण पूजासाठी आणणार आहे तो मुंजा हा असायला हवा. तर अशा प्रकारे 9 कन्या आणि 1 मुंजा मुलगा म्हणजेच बटूक याची संपूर्ण पूजा आपल्याला नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशीही करायची आहे. तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये अशा प्रकारची शक्य असेल तर 9 मुलींना बोलून ही कन्यापूजनची पूजा तुम्ही करू शकता. किंवा नसेल शक्य तर एका मुलीलासुद्धा तुम्ही कन्यापूजनच्या दिवशी पूजा तिची करून तिला संपूर्ण यथाशक्ती पूजा म्हणजेच आपल्याला वस्तू ह्या द्यायच्या आहे. अशा प्रकारे नवरात्रीमध्ये तुम्हीसुद्धा देवीचा आशीर्वाद हा प्राप्त करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून कळवायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.